गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट त्याच्यावरनं पार्ट डिफरन्सचं रिलेशन ऑप्टेन केलं होतं आणि आपण एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ हे देखील स्टडी केलं होतं. कंडिशन फॉर ब्राईट बँड, कंडिशन फॉर डार्क बँड हे आपण सगळं मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले. मी 2 मिनिटात ती रिवाईज करतो. ऑन द बेसिस ऑफ यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट पाथ डिफरन्स असतो. पाथ डिफरन्स इज इक्वल टू एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू स्लिट म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू कोहरंट सोर्सेस. ओके. त्यानंतर आपण कंडिशन फॉर ब्राईट बँड स्टडी केली होती. इफ दॅट पाथ डिफरन्स म्हणजे एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इज इक्वल टू एन लॅम्बडा, देन यू विल गेट ब्राईट बँड. इफ path difference x small d upon capital D is equal to 2n minus 1 lambda by 2, you will get dark band. त्याच्यावरून आपण बँडविड्थचं रिलेशन ऑप्टेन केलं होतं. बँडविड्थचं रिलेशन आलं होतं लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आपण हे देखील स्टडी केलं की विड्थ ऑफ ऑल बँड इज सेम. विड्थ ऑफ ब्राईट बँड अँड विड्थ ऑफ डार्क बँड इज ऑलवेज सेम. त्याशिवाय इंटेन्सिटी ऑफ ऑल ब्राईट बँड इज ऑलवेज सेम. Intensity of all dark band is always same. Bright bands are perfectly bright and dark bands are perfectly dark. आपण इंटेन्सिटीचा एक ग्राफ देखील ड्रॉ केला होता. आता आपल्याला स्टडी करायचा आहे बायप्रिझम एक्सपेरिमेंट. आपला जो जुना सिलेबस होता त्या जुन्या सिलेबसमध्ये बायप्रिझम एक्सपेरिमेंट हा क्वेश्चन 7 मार्क्ससाठी होता. आता नवीन सिलेबस आहे त्याच्यामध्ये बायप्रिझमचा फक्त रे डायग्राम दिला आहे आणि आपल्याला रे डायग्रामच इम्पॉर्टंट आहे. आता नीट लक्ष द्या. ही प्रिझम आहे. ओके. प्रिझमचा हा सरफेस आहे, याला म्हणतात फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस, याला म्हणतात सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस आणि याला म्हणतात बेस. प्रिझममध्ये 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस असतात आणि एक बेस असतो. ज्या सरफेसवरून रिफ्रॅक्शन होतं त्या सरफेसला रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणतात. अँगल बिटवीन 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस इट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ प्रिझम किंवा रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. ओके. आता बायप्रिझम म्हणजे काय बघा. बायप्रिझम इज अ प्रिझम हॅविंग एक्स्ट्रीमली लार्ज रिफ्रॅक्टिंग अँगल. रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ बायप्रिझम इज अबाउट 179 डिग्री. ओके. बायप्रिझम इज अ प्रिझम हॅविंग एक्स्ट्रीमली लार्ज रिफ्रॅक्टिंग अँगल. बायप्रिझमचा रिफ्रॅक्टिंग अँगल असतो 179 डिग्री. आता हे बनवतात कसं बघा. बायप्रिझम इज मेड फ्रॉम, आता या केसमध्ये हा रिफ्रॅक्टिंग अँगल झाला प्रिझमचा. दिस इज फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस, दिस इज सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस आणि हा बेस आहे. ओके. बायप्रिझम इज अ प्रिझम हॅव्हिंग एक्स्ट्रीमली लार्ज रिफ्रॅक्टिंग अँगल अबाउट 179 डिग्री. आता बायप्रिझम बनलेली असते फ्रॉम 2 राईट अँगल प्रिझम. बायप्रिझम बनलेली असते फ्रॉम 2 राईट अँगल प्रिझम. आता ही पहिली प्रिझम आहे. ह्या पहिल्या प्रिझमचा हा रिफ्रॅक्टिंग सरफेस फर्स्ट झाला. दिस इज सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस. ही दुसरी प्रिझम आहे. हा फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस आणि हा सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस. 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसमधला अँगल म्हणजे अँगल ऑफ प्रिझम. हा अँगल ऑफ प्रिझम असतो 0.5 डिग्री. 0.5 डिग्री. ओके. बायप्रिझम इज मेड फ्रॉम 2 राईट अँगल प्रिझम कनेक्टेड बेस टू बेस. हा बेस आहे. पहिल्या प्रिझमचा देखील हाच बेस आहे, सेकंड प्रिझमचा देखील हाच बेस आहे. तर बायप्रिझम बनलेली असते फ्रॉम 2 राईट अँगल प्रिझम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग अँगल 0.5 डिग्री. बरोबर आहे. आता नीट लक्ष द्या. हा अँगल 90 डिग्री आहे. बरोबर आहे. हा अँगल 90 डिग्री आहे. हे अँगल 0.5, हे अँगल 0.5 म्हणजे हा अँगल किती आला 179 डिग्री आला. कळलं. तर बायप्रिझम इज मेड फ्रॉम 2 राईट अँगल प्रिझम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग अँगल 0.5 डिग्री. आता बायप्रिझम एक्सपेरिमेंट यूज करून आपण ऑप्टेन करतो इंटरफरन्स पॅटर्न ऑन स्क्रीन. आता ते कसं बघा. तर ही बायप्रिझम, ही बायप्रिझम आणि ही स्क्रीन.
ओके, हा प्रायमरी सोर्स. दिस सोर्स इमिट लाईट इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. आता यानं इमिट केलेली लाईट बायप्रिझमच्या फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेसवर इन्सिडेंट झाली. ह्या मी दोन लाईट कन्सिडर केल्या. जो प्रायमरी सोर्स आहे त्या सोर्सने इमिट केलेली लाईट बायप्रिझमच्या फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेसवर इन्सिडेंट झाली. आफ्टर रिफ्रॅक्शन लाईट अंडरगोज सुपरपोजिशन. रिफ्रॅक्शन होऊन लाईट इकडे ट्रॅव्हल झाली. ओके, सेकंड लाईट आहे ती रिफ्रॅक्ट होऊन स्ट्रेट ट्रॅव्हल झाली. ओके, लाईट सेकंड सरफेसवर इन्सिडेंट झाली लाईक दॅट. आफ्टर रिफ्रॅक्शन ही लाईट स्क्रीनच्या अपवर्डकडे ट्रॅव्हल झाली, तर ही लाईट स्ट्रेट ट्रॅव्हल झाली. आता बघा, हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, हा एक रिफ्रॅक्टिंग रे आहे आणि हा दुसरा रिफ्रॅक्टिंग रे आहे, बरोबर आहे. किंवा फर्स्ट सरफेस जर कन्सिडर केला, फर्स्ट सरफेस कन्सिडर केला तर हा एक रिफ्रॅक्टिंग रे आहे आणि हा दुसरा रिफ्रॅक्टिंग रे आहे. हे दोन रे डायव्हर्जिंग रेज आहेत. सो स्क्रीनच्या फ्रंट साईडला ते मीट होणार नाही, म्हणून याला मी बॅकवर्ड डिरेक्शनला एक्स्ट्रापोलेट केलं. या पॉईंटला फॉर्म झाली इमेज, बरोबर आहे. हा जो सोर्स आहे त्या सोर्सने इमिट केलेली लाईट बायप्रिझमच्या फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेसवर इन्सिडेंट झाली. आफ्टर रिफ्रॅक्शन हे दोन रेज आहेत विच आर डायव्हर्जिंग रेज, बरोबर आहे. ते स्क्रीनच्या फ्रंट साईडला मीट होणार नाही, म्हणून त्याला मी मागं एक्स्ट्रापोलेट केलं. हे दोन रेज ज्या पॉईंटला मीट झाले त्या पॉईंटला ह्या सोर्सची इमेज फॉर्म झाली. सो S1 इज इमेज ऑफ सोर्स, बरोबर आहे. आता सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे त्यासाठी हा फर्स्ट रिफ्रॅक्टिंग रे आहे, हा सेकंड रिफ्रॅक्टिंग रे आहे. बोथ आर डायव्हर्जिंग रेज. सो स्क्रीनच्या फ्रंट साईडला ते मीट होणार नाहीत, म्हणून मी त्यांना मागे एक्स्ट्रापोलेट केलं. ती या पॉईंटला मीट झाले, या पॉईंटला इमेज फॉर्म झाली. तर ओरिजिनल सोर्स आहे त्याच्यापासून जे रे इमिट झाले, त्याच्यापासून जे रे स्टार्ट झाले ते बायप्रिझमच्या दोन रिफ्रॅक्टिंग सरफेसवर इन्सिडेंट झाले. आणि आफ्टर इन्सिडन्स यू विल गेट टू इमेजेस ऑफ सोर्स ड्यू टू टू टाइम्स रिफ्रॅक्शन. तर हे S1 आणि S2 विच आर इमेजेस ऑफ सोर्स they act as a coherent sources in biprism experiment. आता light coming from coherent sources undergoes superposition. The rays coming from coherent source interfere to form interference pattern on screen. So हा झाला interference pattern. हे झालं कॅपिटल D, डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन. आणि हे झालं डिस्टन्स बिटवीन कोहरंट सोर्सेस. तर हा बायप्रिझमचा रे डायग्रॅम. लक्षात आलं. आता गंमत काय आहे बघा, यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट होता तिथे आपण दोन पिन होल, त्या दोन पिन होलला आपण यूज केलं होतं ॲज अ कोहरंट सोर्सेस, बरोबर आहे. दोन पिन होल होते त्यांना आपण यूज केलं होतं ॲज अ कोहरंट सोर्सेस. तर या केसमध्ये ओरिजिनल सोर्सच्या ज्या दोन इमेजेस आहेत फॉर्म ड्यू टू रिफ्रॅक्शन फ्रॉम टू रिफ्रॅक्टिंग सरफेस ऑफ बायप्रिझम दे ॲक्ट्स ॲज अ सोर्स. लक्षात आलं. सो डिस्टन्स बिटवीन टू कोहरंट सोर्सेस इज डिटरमाइंड बाय conjugate focus method, and according to conjugate focus method distance between two coherent sources is always equal to under root d1 d2. d1 म्हणजे size of magnified image, आणि d2 म्हणजे size of diminished image. हा फॉर्म्युला आपल्याला जेई किंवा नीटसाठी लागेल. सो अकॉर्डिंग टू बायप्रिझम एक्सपेरिमेंट डिस्टन्स बिटवीन टू कोहरंट सोर्स डी इज इक्वल टू अंडर रूट d1 d2. क्लिअर झालं. तर हा बायप्रिझम एक्सपेरिमेंट तुम्ही याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही आहे. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे रे डायग्रॅम. रे डायग्रॅम लक्षात आला. हा ओरिजिनल सोर्स,
ओरिजिनल सोर्सपासून 2 इन्सिडंट रे निघाले, ते बायप्रिझमच्या फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेसवर इन्सिडंट झाले. पहिला रे आहे तो अप्पर हा पोर्शन आहे, त्याच्या मिडल किंवा अप्पर रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, त्याच्या मिडलला इन्सिडंट झाला. आफ्टर रिफ्रॅक्शन तो डायव्हर्ट होऊन स्क्रीनच्या डाऊनवर्ड पोर्शनकडे ट्रॅव्हल झाला. दुसरा रे आहे तो स्क्रीनच्या बायप्रिझमच्या कॉर्नरवर इन्सिडंट झाला. आफ्टर रिफ्रॅक्शन तो स्ट्रेट ट्रॅव्हल झाला टुवर्ड स्क्रीन. तसंच ओरिजिनल सोर्सपासून 2 रे निघाले, ते बायप्रिझमच्या सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, त्याच्या लोअर हाफ पोर्शनमध्ये इन्सिडंट झाले. लोअर हाफ पोर्शनच्या मिडलला जो रे इन्सिडंट झाला आहे, आफ्टर रिफ्रॅक्शन तो ट्रॅव्हल झाला टुवर्ड्स अपवर्ड पोर्शन ऑफ स्क्रीन, आणि दुसरा रे ट्रॅव्हल झाला स्ट्रेट. हे 2 रिफ्रॅक्टिंग रेज आहेत फॉर फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस. त्यांना बॅकवर्डला एक्स्ट्रापोलेट केलं तर या पॉईंटला मला ओरिजिनल सोर्सची इमेज मिळाली फॉर्म ड्यू टू रिफ्रॅक्शन बाय प्रिझम. तसंच मला दुसरी इमेज मिळाली. आता ह्या 2 इमेजेस आहेत त्या ॲक्ट होत आहेत ॲज अ कोरंट सोर्स, म्हणून या 2 इमेजना व्हर्च्युअल सोर्स पण म्हणतात. तर S1 S2 यांना म्हणायचं 2 व्हर्च्युअल सोर्सेस, किंवा S1 S2ला म्हणायचं 2 कोरंट सोर्सेस, किंवा S1 S2 आर 2 इमेजेस ऑफ सोर्स फॉर्म बाय प्रिझम. क्लिअर झालं? तर हे एवढं सगळं इंटरफरन्सशी रिलेटेड होतं. आता आपल्याला नवीन पॉईंट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन पहिल्यांदा मी डिफ्रॅक्शनची डेफिनेशन सांगतो. बेंडिंग ऑफ लाईट along the corners of obstacle or aperture in the region of geometric shadow is called as diffraction. Diffraction is a phenomenon of bending of light along the corners of obstacle or aperture in the region of geometric shadow is called as diffraction. आता डिफ्रॅक्शन म्हणजे काय बघा. हा माझ्याकडे सोर्स आहे, या सोर्सच्या समोर मी एक वुडन बोर्ड प्लेस केला आहे प्रोव्हाइडेड विथ स्लेट, आणि ही स्क्रीन आहे. आता या सोर्सने इमिट केलेले रेज आहेत ती या पोर्शनमधून डायरेक्टली ट्रॅव्हल होतील आणि फायनली स्क्रीनवर इन्सिडंट होतील. या पोर्शनमध्ये यू विल गेट मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट. बरोबर आहे? ह्या सोर्सने इमिट केलेले रेज आहेत ते या स्लिटमधून डायरेक्टली ट्रॅव्हल झाले आणि स्क्रीनवर इन्सिडंट झाले, आणि या पोर्शनमध्ये तुम्हाला मॅक्झिमम लाईट मिळेल. आता हा पोर्शन बघा, ए डॅश बी डॅश, या पोर्शनमध्ये ही स्लिट ओपेक आहे. बरोबर आहे? स्लिट ओपेक आहे, त्यामुळे या पोर्शनमध्ये कोणताही रे डायरेक्टली एंट्री करत नाही आहे. बरोबर आहे? कारण सोर्सपासून निघालेले जे रेज आहेत ती स्लिट मधून पास होतील, पण हा वुडन बोर्ड आहे तो मात्र लाईट रेना ब्लॉक करेल. याचा अर्थ स्क्रीनचा हा पोर्शन ए डॅश किंवा बी डॅश इथे कोणताही लाईट रे डायरेक्टली एंट्री करत नाही आहे, म्हणजे या पोर्शनमध्ये 100% डार्कनेस असायला हवं आहे. पण प्रॅक्टिकली सेईंग इथे इंटेन्सिटी ऑफ डार्कनेस 100% असत नाही. अगदी साधं एक्झाम्पल, तुम्ही उभे आहे आणि तुमच्या मागच्या बाजूला वॉल आहे, समोरून लाईट येऊ लागले तर मागच्या बाजूला तुमची जॉमेट्रिक शॅडो असते. आता आपली बॉडी रेजना पूर्ण ब्लॉक करते, म्हणजे आपली जी जॉमेट्रिक शॅडो असते ती 100% डार्क असायला पाहिजे, कंप्लीट काळी कुट्ट असायला पाहिजे. पण प्रॅक्टिकली असं होत नाही. आपली जॉमेट्रिक शॅडो असते ती 100% डार्क नसते. बरोबर आहे? असं का होतं तर अलॉंग द कॉर्नर्स ऑफ युअर बॉडी लाईट रे बेंड होतात आणि ते एंटर करतात इन द जॉमेट्रिक रिजन ऑफ शॅडो. हे जे बेंडिंग असतं याला म्हणतात डिफ्रॅक्शन. तर आता मी काय म्हणतो तो बघा, हा वुडन बोर्ड आहे, हा वुडन बोर्ड लाईट रेना ब्लॉक करतोय, त्यामुळं पोर्शन बी डॅश किंवा ए डॅश या पोर्शनमध्ये कोणता पण लाईट रे डायरेक्टली एंट्री करत नाही आहे, म्हणजे या रिजनमध्ये 100% डार्कनेस असायला हवं आहे. पण प्रॅक्टिकली सेईंग या रिजनमध्ये 100% डार्कनेस नसतं. आता असं का होतं तर अलॉंग द कॉर्नर्स ऑफ स्लिट काही रेज बेंड होतात आणि ते एंट्री करतात
इन द रिजन ऑफ जॉमेट्रिक शॅडो. त्यामुळं इथे इंटेन्सिटी ऑफ डार्कनेस 100% नाही आहे. हे जे बेंडिंग असतं, बेंडिंग ऑफ लाईट अलॉंग द कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल ऑर अपार्चर इन द रिजन ऑफ जॉमेट्रिक शॅडो, याला म्हणतात डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन इज अ फिनॉमिनन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट अलॉंग द कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल ऑर अपार्चर. आता हे बघा, माझ्याकडे एक वुडन बोर्ड आहे, हा लाईटचा सोर्स आहे आणि समोर स्क्रीन प्लेस केले. आता जे रेज डायरेक्टली स्लिटवर इन्सिडेंट होत आहेत, ह्या ऑब्स्टॅकलवर इन्सिडेंट होत आहेत, त्यांना लाईट पूर्ण ब्लॉक करेल. हे लाईट रेज डायरेक्टली ट्रॅव्हल झाले आणि स्क्रीनवर इन्सिडेंट झाले. आता स्क्रीनचा जो हा पोर्शन आहे ए बी, इथे कोणताही लाईट रे डायरेक्टली एंट्री करत नाही आहे. म्हणजे ए बी ह्या रिजनमध्ये 100% डार्कनेस असायला हवं आहे, तर इथे लाईट रे डायरेक्टली एंट्री करते. त्यामुळं पोर्शन बी बी डॅश अँड ए ए डॅश इथे मात्र लाईट असणार आहे. आता हा जो पोर्शन ए बी आहे, या पोर्शनमध्ये कोणताही लाईट रे डायरेक्टली एंट्री करत नाही आहे. मग पोर्शन ए बीमध्ये आपल्याला 100% डार्कनेस मिळायला हवं आहे, पण प्रॅक्टिकली पोर्शन ए बीमध्ये 100% डार्कनेस नसतं. तर असं का होतं, अलॉंग द कॉर्नर्स ऑफ स्लिट, अलॉंग द कॉर्नर्स ऑफ अपार्चर काही लाईट रे बेंड होत आहेत आणि ते एंट्री करत आहेत इन द रिजन ऑफ जॉमेट्रिक शॅडो. दॅट फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बेंडिंग ऑफ लाईट अलॉंग द कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल ऑर अपार्चर इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लक्षात आलं? अ फिनॉमिनन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट अलॉंग द कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल or aperture in the region of geometric shadow is called as diffraction. ओके, आपली जी शॅडो असते, आपली जी जॉमेट्रिक शॅडो असते, हा म्हणजेच आपला डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो. सो जस्ट लाईक इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो, त्याच्यामध्ये देखील अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड असतात. पण इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनमध्ये डिफरन्स हा असतो, इंटरफरन्समध्ये सगळ्या बँडची विड्थ सेम असते, तर डिफ्रॅक्शनमध्ये सगळ्या बँडची विड्थ सेम नसते. ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा, विड्थ विल गोईंग ऑन डिक्रीजिंग, विड्थ विल गोईंग ऑन इन्क्रीजिंग. इंटरफरन्सच्या केसमध्ये ऑल ब्राईट बँड असतात, ते इक्वली ब्राईट असतात, तर डिफ्रॅक्शनमध्ये तसं नसतं. डिफ्रॅक्शनमध्ये सगळ्या बँडची इंटेन्सिटी सेम नसते. ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा, इंटेन्सिटी विल गोईंग ऑन डिक्रीजिंग फॉर ब्राईट बँड, आणि डार्क बँडसाठी इंटेन्सिटी विल गोईंग ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे तुम्ही जसं सेंट्रल मॅक्झिमापासून दूर जाल तसे ब्राईट बँड असतात ते लेस ब्राईट होतात, तर डार्क बँड असतात ते लेस डार्क होतात. सो जस्ट लाईक इंटरफरन्स पॅटर्न, ड्यू टू डिफ्रॅक्शन वी गेट interference, we get diffraction pattern which also consists of alternate bright and dark band. ओके, तर डिफ्रॅक्शन म्हणजे काय लक्षात आलं? डिफ्रॅक्शन याचा अर्थ बेंडिंग ऑफ लाईट अलॉंग द कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल ऑर अपार्चर इन द रिजन ऑफ जॉमेट्रिक शॅडो, दॅट इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. कळलं? डिफ्रॅक्शनमुळं कोणताही ऑब्जेक्ट असतो त्याची जी जॉमेट्रिक शॅडो असते ती 100% डार्क नसते. मी मगाशी जे एक्झाम्पल सांगितलं, आपली बॉडी असते, आपल्या बॉडीमध्ये आपण जर लाईटच्या समोर उभे राहिलो असेल तर विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड आपली जॉमेट्रिक शॅडो फॉर्म होते. आपली जॉमेट्रिक शॅडो आपल्या बॉडीमधून लाईट रे पास होत नाही आहेत, त्यामुळे आपली जॉमेट्रिक शॅडो 100% डार्क असायला हवे. पण प्रॅक्टिकली आपली जॉमेट्रिक शॅडो 100% डार्क नसते, कंप्लीट काळी कुट्ट नसते. कारण आपली बॉडी असते, आपल्या शोल्डर्स असतात किंवा आपल्या बॉडीचे डिफरंट पार्ट असतात, त्या पार्टवरून लाईट बेंड होते आणि ती आपल्या जॉमेट्रिक शॅडोमध्ये एंट्री करते. म्हणजे आपल्या जॉमेट्रिक शॅडोमध्ये काही लाईट प्रेझेंट असते ड्यू टू बेंडिंग ऑफ रेज, आणि त्यामुळं आपली जॉमेट्रिक शॅडो 100% डार्क नसते. हे फिनॉमिनन म्हणजे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लक्षात आलं? डिफ्रॅक्शनच्या 2 टाईप असतात, फ्रेनेल्स डिफ्रॅक्शन, फ्रेनेल्स डिफ्रॅक्शन अँड फ्रॉनहॉपर डिफ्रॅक्शन. Fresnel's diffraction and Fraunhofer diffraction.
आता फ्रेनेल डिफ्रॅक्शन म्हणजे काय बघा. इफ आयदर स्लिट or screen or both are at finite distance from source, then diffraction pattern is called as Fresnel's diffraction pattern. आता ही ऑब्स्टॅकल आहे, हा सोर्स आहे आणि ही स्क्रीन आहे. सोर्स किंवा स्क्रीन ह्या दोघांपैकी कुणीतरी एक किंवा दोघंही जर असं म्हणूयात, सोर्स किंवा स्लिट किंवा या दोघांपैकी कुणीतरी एक जर ऑब्स्टॅकल पासून फायनाईट डिस्टन्सवर असेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्न फॉर्म होतो, याला म्हणतात फ्रेनेल्स डिफ्रॅक्शन. आता मी हा जो डायग्राम ड्रॉ केला आहे ह्याच्यामध्ये स्क्रीन आहे ती इन्फानाईट डिस्टन्सला आहे आणि सोर्स आहे तो मात्र स्लिटपासून फायनाईट डिस्टन्सला आहे. असं जर असेल तर हा डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो, याला म्हणतात फ्रेनेल्स डिफ्रॅक्शन पॅटर्न. कळलं? Fresnel diffraction pattern is defined as either source or screen or both are at finite distance from slit, then diffraction is called as Fresnel's diffraction. किंवा हे असं पण चालू शकतं, हा सोर्स, ही स्लिट आणि ही स्क्रीन. आता इथे सोर्स आहे तो इन्फानाईट डिस्टन्सला आहे आणि स्क्रीन आहे ती मात्र स्लिटपासून फायनाईट डिस्टन्सला आहे. तर हा डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो. दिस इज फ्रेनेल्स डिफ्रॅक्शन पॅटर्न. ओके. किंवा असं असेल, हा सोर्स, ही स्लिट आणि ही स्क्रीन दोघंही फायनाईट डिस्टन्सला, तर तो डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो, याला म्हणतात फ्रेनेल्स डिफ्रॅक्शन पॅटर्न. इन केस ऑफ फ्रेनेल डिफ्रॅक्शन पॅटर्न आयदर सोर्स or screen or both are at finite distance from slit or obstacle, then diffraction pattern is called as Fresnel's diffraction pattern. कळलं? पहिला डायग्राम बघा, इथे सोर्स आहे तो स्लिट पासून फायनाईट डिस्टन्सला आहे, तर स्क्रीन इन्फानाईट डिस्टन्सला आहे. हा डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो, याला म्हणतात फ्रेनेल्स डिफ्रॅक्शन. सेकंड डायग्राम बघा, ह्याच्यामध्ये सोर्स आहे तो इन्फानाईट डिस्टन्सला आहे, तर स्क्रीन आहे ती फायनाईट डिस्टन्सला आहे. हा डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो, याला म्हणतात फ्रेनेल्स डिफ्रॅक्शन पॅटर्न. किंवा थर्ड डायग्राम बघा, सोर्स आणि स्क्रीन दोघंही फायनाईट डिस्टन्सला आहेत, तर याला म्हणायचं फ्रेनेल्स डिफ्रॅक्शन पॅटर्न. आता जर सोर्स आणि स्क्रीन दोघंही स्लिटपासून इन्फानाईट डिस्टन्सला असतील तर जो डिफ्रॅक्शन पॅटर्न फॉर्म होतो याला म्हणतात फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न. लक्षात आलं? A diffraction pattern in which both source as well as screen are at infinite distance from slit or obstacle, then diffraction pattern form is called as Fraunhofer diffraction pattern. क्लिअर झालं? मग आता आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन ह्यांच्यामधला डिफरन्स. मग मी पहिल्यांदा डेफिनेशन सांगतो. इंटरफरन्सची डेफिनेशन असते अ रिअरेंजमेंट ऑफ एनर्जी ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू और मोर नंबर ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स. बेंडिंग ऑफ लाईट अलॉंग द कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल और अपर्चर इन द रिजन ऑफ जॉमेट्रिक शॅडो इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. इंटरफरन्स pattern form due to two coherent sources. Diffraction, in case of diffraction, coherent sources are not required. For interference pattern, coherent sources are required. For diffraction pattern, coherent sources are not required. In case of interference pattern, width of all bright band and dark band is same. In case of diffraction pattern, width of all bright and dark band is not same. As we move away from central maxima, width will going on decreasing. लक्षात आलं? In case of interference, intensity of all bright band is same and intensity of all dark band is same. In case of interference, all bright bands are perfectly bright, all dark bands are perfectly dark. In case of diffraction pattern, intensity of all bright and dark band is not same. As we move away from central maxima, intensity of bright band will going on decreasing. So bright band will become less bright and dark band will become less dark. Number of
bands in case of interference pattern are more. Number of bands in case of diffraction pattern are comparatively less. ओके, हा झाला डिफरन्स बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. आता एक डिफ्रॅक्शनचं एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे, ते आपण नेक्स्ट मध्ये स्टडी करूयात. लक्षात आलं तुमच्या? आज आपण काय काय डिस्कस केलं बघा. डिफ्रॅक्शन पहिल्यांदा आपण डिस्कस केलं, बायप्रिझम एक्सपेरिमेंट, त्यानंतर आपण स्टडी केलं डिफ्रॅक्शन, टाईप ऑफ डिफ्रॅक्शन अँड डिफरन्स बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. ठीक आहे, थांबूया.